या योजनेच्या मार्फत 4,700 कोटीचा अजून बोजा हे फक्त लाडकी बहीण खाली, 10,000 कोटी हे लाडका भाव खाली आणि राज्य सरकारचं 7.80 लाख करोडचा डेथ आहे ऑलरेडी. एवढं डेथ असूनही सुद्धा हे नवीन हे योजना आणतायत कोणाच्या जीवावरती? आम्ही टॅक्स पेअर्सच्या जीवावरती, इनडायरेक्ट टॅक्स पेअर्सच्या जीवावरती हे आणि स्वतःच्या पॉलिटिकल मोटिव्हसाठी, पॉलिटिकल फायद्यासाठी. 17 तारखेला लाडक्या बहीण योजनेचे पैसे अकाउंटला मिळणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या योजनेविरुद्ध ज्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली ते ॲडव्होकेट पेचकर काय म्हणाले पुढे बघा. 17 तारखेला 2 महिन्याचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना 17 तारखेला दोन्ही हप्त्याचे पैसे देण्यात येणार आहे असे सरकारने आवाहन केले होते. परंतु हे पैसे सर्वसामान्य जनतेचे आहेत आणि हे सरकारकडे का जातात पैसे? कारण की सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी नवीन डेव्हलपमेंट करेल, नोकऱ्या व्यवसायामध्ये तरुणांना जॉब देईल यासाठी सरकारकडे टॅक्स जमा केला जातो. परंतु हेच टॅक्सचे पैसे सर्वसामान्य जनतेला वाटप केले तर डेव्हलपमेंट कशी होणार? महाराष्ट्रामधील बरेच उद्योगधंदे दुसऱ्या राज्यामध्ये चाललेत, याच्याकडे सरकारचं थोडेही लक्ष नाही असं ॲडव्होकेट पेचकर म्हणाले. ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेत त्यांना हे पैसे मिळाले तर अति आनंद होईल. परंतु लाडक्या बहीण योजनेचे पैसेच मिळाले नाही तर या योजनेबद्दल दुःख व्यक्त केलं जाईल. पहा ॲडव्होकेट पेचकर काय म्हणाले. कारण काय, तुमच्या याचिकेतनं मागण्या काय केलेल्या आहेत? सर्वात महत्त्वाचं आहे की टायमिंग. लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर हे जे कोलिजनमध्ये आहेत ते तिघडी सरकार आहे, त्यांचा फेल्युअर, त्यांना कमीत कमी मतदान भेटलेलं आहे आणि येत्या विधानसभाच्या हे डोक्यासमोर ठेवून, त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून हे योजना आलेली आहे. क्लिअरली एक करप्ट प्रॅक्टिस आहे, हे ब्रायबरी आहे. इलेक्शनच्या टायमाला जेव्हा पैसे वाटप करतात तेव्हा इलेक्शन कमिशन अंडर सेक्शन 123 ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट या अंतर्गत ऍक्शन घेते. पण याच्यामध्ये आतापर्यंत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला नाही, म्हणून इलेक्शन कमिशन काय करू शकत नाही. म्हणून आम्हाला या याचिकाच्या माध्यमातून ज्युडिशियरी इंटरव्हेन्शन कंपल्सरी याच्यामध्ये नेसेसरी आहे. कारण हे पैसे आम्ही टॅक्स पेअर्स कशासाठी पे करतो? राज्य सरकारच्या डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी पे करतो. आताच 31 जुलैला जे कर भोगतायत त्यांनी एवढा चांगल्या पद्धतीने पैसे, जरी ते केंद्र सरकारकडे असो, ते पैसे राज्य सरकारला सुद्धा भेटतात आणि एक साधा चॉकलेट घेणारा व्यक्ती सुद्धा जीएसटी आणि सीजीएसटी पे करतो. हे या उद्देशाने ठेवून इनडायरेक्ट टॅक्सेस पे करतो, रोड टॅक्सेस पे करतो, वेगळ्या पद्धतीनं जीएसटी 28% पर्यंत जीएसटी पे करतो. हे डेव्हलपमेंटसाठी राज्याचे हे असे फुकट पैसे वाटप करायसाठी पे करत नाही. काय सांगते योजनेच्या वर तुमचा आक्षेप कशासाठी आहे? सध्या राज्याची काय आर्थिक परिस्थिती आणि योजनेमार्फत किती आणखीन बोजा सरकारी तिजोरीवर पडू शकतो? या योजनेच्या मार्फत 4,700 कोटीचा अजून बोजा हे फक्त लाडकी बहीण खाली, 10,000 कोटी हे लाडका भाव खाली आणि राज्य सरकारचं 7.80 लाख करोडचा डेथ आहे ऑलरेडी. एवढं डेथ असूनही सुद्धा हे नवीन हे योजना आणतायत कोणाच्या जीवावरती? आम्ही टॅक्स पेअर्सच्या जीवावरती, इनडायरेक्ट टॅक्स पेअर्सच्या जीवावरती हे आणि स्वतःच्या पॉलिटिकल मोटिव्हसाठी, पॉलिटिकल फायद्यासाठी हे आम्ही होऊन देणार नाही. आमच्या टॅक्स पेअर्सचा हा क्लिअरली डिस्क्रिमिनेशन आहे, आमच्या संविधानिक हक्काचा उल्लंघन आहे. हे राज्य सरकार जेव्हा नवीन बिझनेस हे इथे आणायला देत नाही, बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये जे नवीन प्रकल्प आहेत ते तिकडे जातात, त्याला थांबवायला काय करत नाही. बाजूच्या सिल्वासा युनियन टेरिटरीमध्ये ईज ऑफ बिझनेस आहे, तिकडे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनमध्ये सुद्धा बेनिफिट्स दिले जातो. तर महाराष्ट्र राज्यासाठी एम्प्लॉयमेंट वाढवायसाठी आणि नवीन बिझनेस आणण्यासाठी हे सरकार काय करतोय? आणि पण इलेक्शन आलंय म्हणून फुकट पैसे वाटप करायला हे आमच्या जीवावरती, आमच्या कॉस्टवरती हे चालणार नाही, म्हणून याचिका दाखल केली.